हे बघा, हे बघा, हे बाबा. आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आपण आलेलो आहे सोक वातिफमध्ये. सोक वातिफ म्हणजे आपल्याकडे कसं सोमवारचं शुक्रवारचा बाजार भरते, तसं यांच्या इथं सोक वातिफ नावाचा मार्केट आहे, तो भरलेलाच असतो. तुम्हाला दाखवतो आता याच्यामध्ये काय काय विशिष्ट गोष्टी आहे ज्या आपल्याकडे भेटत नाही, आणि आपल्याकडे ज्या भेटतात त्या पण गोष्टी दाखवील, तुम्हाला सगळं दाखवील. तर आता तुम्ही बघू शकता हा फुगेवाला, या फुग्याच्या लाईटी बिटी हे पण आपल्याला भेटतात. हे बघा, हे पत्राचे डबे हे पण आपल्याकडे भेटतात. हे असे डबे नाही भेटत आपल्याकडे कलरफुल. हे बघा, हे बघा, म्हणजे हे अशा प्रकारे यांचा पूर्ण जुना आर्किटेक्चर आहे इथं, आणि त्याच्यामध्ये असे सगळे खाली टपरी बिपरी लावून बसलेले आहेत. हां, हे असे हे बघू शकता. काय पण बोला, पण यांच्याकडे एक गोष्ट घेण्यासारखी मी नक्की सांगेल, यांच्या देशात गरमी आहे, तर त्या गरमीचं सोल्युशन या लोकांनी कसा काढलं आहे. गरमीचं सोल्युशन काढायचं असेल तर काय करतील, फार पडतं फॅन लावतील, या सगळ्या गोष्टी करतील. पण या लोकांनी काय केलं आहे, पूर्ण जमिनीवर जिथं बघाल तिथं खाली पत्रे दिसतात बघा, त्या पत्र्यांमधून हवा येते, खालून हवा येते वरती, आणि असं वाटते पूर्ण थंड हवा पसरली आहे, आणि पूर्ण सगळीकडे AC व्हेंटिलेशन टाकलं आहे. पूर्ण जुना स्ट्रक्चर आहे या लोकांचा. या मार्केट असा होता की बघू शकता तुम्ही, याचं कन्स्ट्रक्शन बघू शकता तुम्ही, म्हणजे पूर्वीचे जे होते ना सगळे, हां, म्हणजे यांच्या पूर्वजांचा जो मार्केट होता जुना, त्या मार्केटला त्यांनी पूर्ण रिकन्स्ट्रक्ट केलं आणि तसं ठेवलं आहे. त्या परिस्थितीत ठेवून त्यांनी त्याला गाड्यांमध्ये रूपांतर केलं आहे. आता याचा बेनिफिट असं झालं आहे, लोक इथं शॉपिंगला पण येतात आणि यांची हिस्ट्री पण लोकांना समजते. हे बघा, सगळे बिल्ले बघा कसे काय काय त्यांनी केलेले आहे. त्यांचे पर्स बिर्स बघा ना, जुनी लोक त्यांची पर्स बिर्स कसे वापरत होते. पूर्ण प्युअर लेदरची पर्स आहे. सगळं एवढा सगळा लय भारी काम आहे या लोकांचा, लय भारी काम आहे. चपली विपली बघू शकता त्यांच्या कशा आहेत. हे बघू शकता पेंडा जो टाकलेला असतो, सगळा पेंड्यावरती खाली दुकान टाकलं आहे. हे बघा, पूर्ण त्यांचा जो जुना मार्केट होता त्या मार्केटलाच त्यांनी असं हे केलं आहे. हे बघू, या माणसाला दुकान छोटा पडला, त्याचा एवढा सगळा सामान आहे. बघा ना, हां काय, अरे बाबा मी बघून घाबरलो. हे बघा, तर आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा सूक वातिफ का वातिक सूक. आता तो तुमचं तुम्ही बघा, मी फक्त दाखवण्याचं काम करतो तुम्हाला. पक्ष्यांचे पिंजरे, हे पूर्ण पक्ष्यांचं मार्केट आहे, तुम्हाला तो पण दाखवतो. इथं पूर्ण पक्षी भरलेले आहेत. हे बघा, पूर्ण रिअलवाले पक्षी आहेत. हे लवबर्ड आहेत. हे बघा, हे बघा, हे बाबा, कोंबडी आहे ती. हे बघा ना, कलर बघा ना यांचे, एक गुलाबी एक असा कलरचा आहे. अत्तर बित्तर सगळं काय काय इथं, भरपूर काय काय आहे इथं. म्हणजे तुम्हाला काय पण, मला एक सिंपल आहे गोष्ट जीवनात समजलेली आहे की तुम्ही किती पण भारी परफ्यूम मारा, तुम्हाला कोण पटणार नाही आहे. हां परफ्यूम आहे, चल तिला त्यानं तेच सांगितलं, काय फायदा नाही परफ्यूम, चल.
आता तुम्हाला मागे दिसत असेल हा फॅल्कन हॉस्पिटल आहे, पण हा हॉस्पिटल नाही आहे, हा पक्ष्यांचं हॉस्पिटल आहे. ही लोक एवढी पुढे गेलेली आहेत, यांनी पक्ष्यांसाठी पण हॉस्पिटल खोललं आहे. तुम्हाला मी दाखवतो फॅल्कन हा पक्षी कुठला आहे. जे पक्षीची किंमत आहे जवळपास 35 ते 36 लाख 60 लाखापर्यंत पण आहे. मी फक्त बघितलेलं, पण आता रिअलमध्ये जाऊन बघू ना की काय विषय आहे. पण खूप महाग आहे एवढं मला माहिती आहे. आई अंगावर यायचा, आई भीती वाटते यांच्या समोर जायला. याचे खूप एक्सपेन्सिव्ह रेट आहे, म्हणजे 60 लाखाला वगैरे आहे कंपॅरिझनच्या पलीकडे. आता माझी फाटते, आता निघूया आपण आई, चला इथून, कारण पक्षी आहेत ते शेवटी सेन्सिबल आहेत. तू चल ना, तुला माहिती आहे का अंगावर बिंगावर आला तर एक तो कुत्री मला सोडत नाही गावात. झोपला नाही तो मी चाललो. आईच तुला समजतंय का ते चालते, तुला माहिती आहे का तुला बाबा. नको चालतंय. अंगावर बिंगावर आला तर काय होईल का? 30 लाखाचा जर आला, मी त्या 60 चापट मारली काना करे, तो मेला तर मला 30 लाख भरायला लागतील. 60 लाखाचे येतो तो मेन जो मधला आहे ना, तो 60 लाखाचा आहे. आणि त्याला मी जर समजा माझ्या अंगावर आला, मी काय पण करून फेकील त्याला. मला तो मेला बिला तर माझ्यावर येईल. पैसे कोण भरील ते एवढे सगळे? नको आई, नको तू नको एवढं जवळून घेऊ. हे हॉस्पिटल पण आहे नाही, तिथे पक्षी नाही, ते हॉस्पिटल आहे त्यांचा. त्यांच्या डोक्यावर बघ काय आहे ना, पक्षी एवढे सेन्सिबल आहेत ना, म्हणून त्यांचे डोळे बांधून ठेवतात, त्यांना लगेच सेन्स होतात सगळ्या गोष्टी. बघ ना डोक्यावर पण त्यांच्या. अशा प्रकारे या सॉक वातिप करून एक मार्केट आहे. चल पुढे जाऊन बघू काय आहे का. संपलेलाच आहे तसं, मी भरपूर काय तुम्हाला दाखवलं ऑलरेडी या मार्केटचा. यांच्यामध्ये यांच्याकडे काय नाही असं नाही आहे, यांच्याकडे सगळं आहे. यांच्याकडे तुम्ही बोलाल गिधाड, तर गिधाड पण हे लोक उभे करतील. यांच्याकडे सगळं आहे, काहीच ठेवलं नाही या लोकांनी. यांच्याकडे म्हणजे कसं काय, यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. फक्त बघू शकता फाल्कनचं हॉस्पिटल. हे बघ ना, संपतच नाही आहे. हे सगळं फाल्कनचं आहे, सगळे फाल्कन आहे ते. म्हणजे तुम्हाला मी एवढा बोलेल, इथं पाहिजे ते भेटेल तुम्हाला, सगळं भेटेल तुम्हाला. कपड्यांपासून सगळं, पक्ष्यांपासून, पक्ष्यांच्या हॉस्पिटलपासून सगळा भेटेल तुम्हाला. पण गर्लफ्रेंड नाही भेटणार. मी पक्ष्यांना घाबरतो, कारण मला थोडं फोबिया आहे का पक्ष्यांचा. मी घाबरतो कारण पक्षी कसे अंगावर बिंगावर आले तर मग भीती वाटते ना, तेवढाच प्रॉब्लेम आहे, काय नाही. हां, पण काय सांगता नाही, ते पक्षी एवढे सेन्सिबल आहे, त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली. पण बिचाऱ्या पक्ष्यांबद्दल मला एक गोष्ट वाईट वाटते की एवढा सगळा आहे, सगळं चांगलं आहे, त्यांच्यासाठी हॉस्पिटल खोललं आहे, पण त्यांना बिचाऱ्यांना डोळे मिटून ठेवलं आहे. म्हणजे एवढी वाईट गोष्ट आहे की त्यांना बिचाऱ्यांना, बघ ना, म्हणजे त्यांना बिचाऱ्यांना किती अनकम्फर्टेबल होत असेल डोळे 24 तास. तुम्हीच विचार करा ना, तुमचे डोळे तुम्ही 24 तास बंद करून ठेवा, तुम्हीच बोलाल अरे काय फालतूगिरी यार. पण शेवटी काय करणार, ते प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेलं आहे, ते भोगावंच लागतं शेवटी. काय करणार, मे बी असं पण असेल पुढच्या जन्मी जे बांधतायत त्या पक्ष्यांना डोळे, तेच पक्षी बनतील आणि हे पक्षी त्यांना डोळ्याला बांधतील, काय सांगता नाही येत. कारण शेवटी कर्माचे भोग येते, हे कधी ना कधी पेडायला लागतात. आता विचार करा ना, आम्ही आता मच्छी खाल्ली जेवणामध्ये, सी फूड, पुढच्या जन्मी होऊ शकतं की असं काही होत नसतंय. म्हणजे या सगळ्या गोष्टी तेवढे ते कर्म काल्पनिक असं काही नसतंय. असं थोडी झालंय कुठे पक्ष्यांना बांधलं तर ते पुढच्या वेळची पक्षी त्यांना बांधतील, काय पण फालतूगिरी गोष्टी आहेत या.